नमस्कार मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून राज्यातील विविध शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य व गोरगरीब नागरिकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात 700 ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना स्थापन करण्यासाठी व त्यासाठी आवश्यक असलेल्या अनुदानास मंजुरी देण्याबाबतचे हे 24 एप्रिल 2026चे शासनाचं परिपत्रक. या पत्रकातील माहितीनुसार यामध्ये एक महत्त्वाचा असा बदल देखील करण्यात आलेला आहे. पूर्वीच्या शासन निर्णयानुसार परिच्छेद क्रमांक 1 मधील मुद्दा 2 नुसार व परिच्छेद क्रमांक 5 नुसार जेथे औषध निर्माण अधिकारी असे नमूद करण्यात आलेले आहे, तेथे आता त्याऐवजी बहुउद्देशीय कर्मचारी असे वाचण्यात यावे. अशा प्रकारचा या योजनेच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, शासनाच्या या आपल्या दवाखान्याच्या मोफत आरोग्य सेवेमुळे राज्यातील शहरी भागातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गोरगरीब नागरिकांना वेळेवर व जवळ मोफत आरोग्य सेवा व त्यावर मार्गदर्शन उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांना याचा निश्चितच लाभ होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे राज्य शासनाच्या माध्यमातून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेच्या माध्यमातून लवकरच राज्यामध्ये 700 मोफत आरोग्य सेवा देणारे दवाखाने सुरू करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल. धन्यवाद.